हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 14 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा आणि भयानक ट्विस्ट आला आहे. म्हणजे असं कधी होईल याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. आज असं काहीतरी पाहायला मिळालं आहे. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये वल्लरीने चक्क उदयकांतचा खून केलाय, उदयकांतला मारून टाकलंय. वल्लरीने 2 गुंडांना बोलवलं आणि मग या 2 गुंडांनी उदयकांतला फासावर लटकवलं आणि या महाकाय उदयकांतला वल्लरीने स्वतःच्या नजरेसमोर फाशी दिली, त्याला मारून टाकलं. पण त्याच वेळेस तेथे ईश्वरी, अर्णव, मामा, पोलीस सगळे आले. वल्लरी स्वतःचा जीव वाचून तेथून पळत होती, पण ईश्वरीने वल्लरीला पळून जाताना पाहिलंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच वल्लरी उदयकांतला भेटायला जात असते आणि तेवढ्यात तिला रिक्षाच्या रिअर मिररमधून ईश्वरी दिसते की ईश्वरी आपला पाठलाग करते. वल्लरी विचार करते की आता ईश्वरीला गुंगारा द्यावा लागेल आणि मग वल्लरी ही जाणून बुजून एका हॉस्पिटलसमोर आपली रिक्षा थांबवते आणि रिक्षातून खाली उतरून लगेच हॉस्पिटलमध्ये निघून जाते. ईश्वरी हे सगळं पाहते आणि ईश्वरी विचार करते, अरे यार, मी मामीवर चुकीचा संशय घेतला का? मामी तर खरंच हॉस्पिटलमध्ये गेल्या. म्हणजे मामीवर मी जो संशय घेतीये तो चुकीचा आहे का? मामी या प्रकरणात काहीच करत नाहीये, याचा अर्थ मी उगाच त्यांच्यावर संशय घेतला. हे भगवान, काय खरं काय खोटं काहीच कळत नाहीये. मामी खरंच चांगल्या आहेत, त्या खरोखर हॉस्पिटलमध्ये गेल्यात. मग मला जो त्यांच्यावर संशय आला तो चुकीचा होता का? असा विचार ईश्वरी करते आणि म्हणते, गणूबाप्पा, आता तूच मला मदत कर. माझ्याकडून माझ्या सासरच्या मंडळींबद्दल कोणतीही चूक घडणार नाही असं काहीतरी होऊ दे. हा विचार करून ईश्वरी रिक्षात बसते आणि घराकडे जायला निघते. आणि ईश्वरीची रिक्षा जाताच लगेच वल्लरी हॉस्पिटलमधून बाहेर पडते आणि म्हणते, बरं हिला गुंगारा दिला. आणि वल्लरी लगेच पॅट्रिक नावाच्या एका माणसाला कॉल करते आणि सांगते, पॅट्रिक, 1 तासाच्या आत मी तुला जो पत्ता पाठवते त्या पत्त्यावर यायचं आणि हो, येताना एक हट्ट्या-कट्ट्या माणसाला घेऊन ये आणि मी जे सांगेल ते काम करावे लागेल. काम माझं, किंमत तुझी. चल लवकर तेथे पोहोच. असं म्हणून वल्लरी फोन कट करते आणि उदयकांतच्या ठिकाणावर जायला निघते. म्हणजे आज उदयकांतला संपवायचं हे वल्लरीने 100% ठरवलंय. आणि इकडे ईश्वरी घरी पोहोचते तेव्हा अर्णव हा मामा आणि आजीसमोर चिडचिड करत असतो आणि म्हणतो, त्या उदयकांतला मी जिवंत सोडणार नाहीये. त्याने माझ्या बाबांचा खून केलाय. अरे, त्याला पैसे हवे होते तर माझ्याकडे मागायचे ना. वाटेल तेवढे पैसे मी त्याच्या तोंडावर फेकले असते. माझ्या बाबांचा जीव घ्यायची काय गरज होती? आजी आणि मामासुद्धा खूप दुःखी असतात. हे सगळं पाहून ईश्वरीसुद्धा टेन्शनमध्ये येते. मामा म्हणतो, अर्णव शांत हो. तर अर्णव चिडून म्हणतो, मामा व्हॉट शांत हो? मी शांत होणार नाहीये. जोपर्यंत त्या उदयकांतचा मेलेला चेहरा मी पाहत नाही ना, तोपर्यंत मी शांत होणार नाही. तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. अर्णव खूप चिडचिड करत असतो. अर्णव म्हणतो, मला तर असं वाटतं आजपर्यंत आपल्या घरावर जी जी संकट आली आहेत ना, ती सगळी फक्त त्या उदयकांत राजे शिर्केमुळेच आली आहेत. मामा म्हणतो, हो, मला सुद्धा असंच वाटतंय. उदयकांत राजे शिर्के जर भाऊजींचा खून करू शकतो ना, तर आजपर्यंत तुझ्यावर, ईश्वरीवर, या घरावर जी संकट आली ती त्याच्यामुळेच आली असतील. अर्णव सांगतो, सगळे डॉट्स कनेक्ट होत आहे. तो उदयकांत राजे शिर्के मला भेटला ना तर जिवंत राहणार नाही. आजी म्हणते, हो खरंय, त्या उदयकांतने खूप त्रास दिलाय सात्विका आणि रमाकांतला. नेहमी त्यांच्याकडे पैसे मागायचा. त्याला पैशांची हाव होती. पैशांसाठीच त्याने हे सगळं केलंय. मामा विचारतो, पण पैशांसाठी तो रमाकांत भाऊजींचा जीव सुद्धा घेऊ शकतो का? आजी म्हणते, का नाही घेऊ शकत? त्याला रमाकांतरावांचं यश, प्रसिद्धी, पैसा कधी पचलाच नाही. नेहमी तो त्यांच्यावर जळायचा. तेवढ्यात मामा म्हणतो, याचा अर्थ याच्या आधी सुद्धा रमाकांत भाऊजी आणि सात्विका ताईच्या आयुष्यात जे जे काही घडलंय ते सगळं या उदयकांतनेच घडून आणलं असेल. अर्णव काहीतरी विचार करतो आणि म्हणतो, मामा यू आर राईट. मला तर असं वाटतंय काही वर्षांपूर्वी बाबांबद्दल आणि ईश्वरीच्या आईबद्दल जे काही घडलं होतं ते सुद्धा या उदयकांतनेच घडवलं असेल. पण तेवढ्यात ईश्वरीला आठवतं की ईश्वरीच्या आईने तिला सांगितलं होतं की रमाकांत आणि माझ्याबद्दल जे काही घडलं त्यात एका बाईचा हात होता
आणि ती बाई जर माझ्या समोर आली तर मी तिला लगेच ओळखेल. ईश्वरीला हे सुद्धा आठवतं की श्रीकांत धुमाला जेव्हा गोळी लागली होती त्याच्या आधी त्याने कबूल केलं होतं की हे सगळं त्याने पैशांसाठी केलंय आणि एका बाईने त्याला हे पैसे दिले होते. आता हे सगळं ईश्वरीला आठवतं, पण ईश्वरीची आई संन्यास घेऊन हिमालयात निघून गेलीये आणि हा श्रीकांत धुमाळ कोमात होता. तो काय आयुष्यभर कोमातच राहील, तो पुन्हा कधी कोमातून बाहेर येणार नाहीये. यांच्याबद्दल ईश्वरी आणि अर्णव सगळं विसरून गेले आहेत. आणि ईश्वरी म्हणते, नाही सर, माझ्या आईबद्दल आणि बाबांबद्दल जे काही घडलं ना त्यामागे उदयकांतचा हात होता असं मला वाटत नाही. कारण आईने सांगितलं होतं की या सगळ्यात एका बाईचा हात होता आणि आपण जेव्हा श्रीकांत धुमाला गोळी लागली तेव्हा श्रीकांत धुमासुद्धा एका बाईचंच नाव घेणार होता. आजी म्हणते, हो मला सुद्धा असंच वाटतंय. ईश्वरी म्हणते, उदयकांतने हे सगळं केलंय, त्याने बाबांचा खून केलाय, परंतु त्या प्रकरणात उदयकांतचा हात होता असं मला वाटत नाही. त्या प्रकरणात एका बाईचा हात होता. अर्णव म्हणतो, पण मी सिंदूर, CCTV फुटेज आपण पाहिलंय ना, रमाकांतचा खून उदयकांतनीच केलाय. ईश्वरी म्हणते, खरंय सर तुमचं, पण त्या प्रकरणात फक्त उदयकांत नव्हता, कदाचित ती एक बाई सुद्धा त्याच्याबरोबर होती, तर आपण त्या दृष्टीने विचार करायला हवा. मामा म्हणतो, खरंय अर्णव, मला पटतंय. मग अर्णवला वाटतं, हो एकदम बरोबर आहे. पण आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला तेव्हाच मिळतील जेव्हा तो उदयकांत राजे शिर्के आपल्या हाती लागेल आणि मी त्याला काही सोडणार नाहीये असा विचार करून अर्णव खूप चिडतो. मामा, आजी, ईश्वरी या सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. आणि मग थोड्या वेळानंतर अर्णव हा त्याच्या स्टडीमध्ये काहीतरी विचार करत असतो. तेवढ्यात ईश्वरी तेथे येते आणि म्हणते, सर चला आपल्याला कोलॅबरेशनसाठी जायचं आहे. अर्णव विचारतो, मिस इंदोर, आर यू आउट ऑफ युअर माइंड? माझ्या बाबांचा खून कोणी केला आहे ही गोष्ट मला समजली आहे आणि तू मला म्हणतीये की कोलॅबरेशनसाठी चला, तेथे नाचा, गा, रील करा. ईश्वरी खूप दुःखी होते आणि म्हणते, सर मला कळतंय, पण आपण हे सगळं आपल्या कंपनीसाठीच करतोय ना, सात्विक फॅशनचा फायदा होणार आहे म्हणूनच करतोय ना. तेवढ्या शिर्के पण तेथे येतो आणि विचारतो, सर रेडी, मॅम रेडी, चला जायचंय. अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, शिर्के व्हॉट रेडी? तुम्हाला काय कळतंय का येथे सिच्युएशन काय आहे आणि तुम्ही मला कोलॅबरेशनसाठी यायला सांगताय? तर शिर्के म्हणतो, सॉरी सर, मला सिच्युएशन कळतीये, परंतु आपण हे आधीच प्लॅन केलं होतं आणि आपल्या PR टीमने हे सगळं प्लॅन केलं आहे. आता तुमचे खूप सारे फॉलोअर्स वाढलेत ना, म्हणून अनेक मोठ्या मोठ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला तुमच्याबरोबर कोलॅबरेशन करायचं आहे आणि काही त्यांचे प्रोडक्ट असतील, मग आपलंसुद्धा त्यात प्रमोशन होईल, म्हणून आपल्या PR टीमने हे सगळं केलं आहे. अर्णवचा नाईलाज होतो. अर्णव विचारतो, म्हणजे हे सगळं कसं असणार आहे? शिर्के सांगतो, सर हे खूप मोठे मोठे इन्फ्लुएन्सर आहे, त्यांचेसुद्धा मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत आणि आता तुमचेसुद्धा मिलियन्समध्ये फॉलोअर्स झाले आहेत आणि त्यांचा ऑडियन्स वेगळा आहे, तुमचा ऑडियन्स वेगळा आहे. जेव्हा हे कोलॅबरेशन होईल तेव्हा सात्विक फॅशनचं नाव, सात्विक फॅशन हा ब्रँड त्यांच्या फॉलोअरपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे ब्रँड हे आपल्या फॉलोअरपर्यंत पोहोचतील आणि मग आपल्या कंपनीला खूप फायदा होईल. सर तुम्हाला काही रील्स वगैरे शूट करायचे आहेत तेवढंच आहे. हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो. अर्णव विचारतो, रील्स आणि मी? ईश्वरी आणि शिर्के काहीच बोलत नाही. अर्णव क्षणभर विचार करतो आणि शिर्केला विचारतो, हे जे सगळं काही आहे ते ग्लोबल प्लॅटफॉर्मवर सरफेस होणार आहे का? शिर्के सांगतो, हो सर, ग्लोबल प्लॅटफॉर्मवर येईल आणि आपल्याला खूप मोठा फायदा होईल, म्हणून तर आपल्या PR टीमने हे सगळं अरेंज केलं आहे. अर्णवचा नाईलाज होतो आणि अर्णव यासाठी तयार होतो. थोड्या वेळानंतर ईश्वरी अर्णव मस्त छान तयार होऊन जिन्यावरून खाली उतरत असतात आणि ईश्वरीची अखंड बडबड सुरू असते. सर आपल्या कंपनीला फायदा होणार आहे म्हणून तर हे करायचं आहे आणि काही अवघड नसतं. थोडे रील्स असतील, थोडे फोटोशूट असतील, जमेल आपल्याला, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तेवढ्यात मामा तेथे येऊन हे सगळं शांतपणे ऐकत असतो. ईश्वरीवर अर्णव चिडून म्हणतो, बस कर ना, किती बडबड करशील? अगं कन्व्हिन्स झालोय मी, कन्व्हिन्स झाल्यावर सुद्धा कन्व्हिन्स करण्यासाठी एवढी बडबड करण्याची काय गरज आहे मला तेच कळत नाहीये. ईश्वरी म्हणते, मला बडबड बडबड म्हणतात, स्वतः किती बडबड बडबड करतात, तुम्हीच बडबड करताय. सगळे माझी संगतीचे गुण लागले तुम्हाला, माझ्यासारखे. हे दोघे मागे वळून पाहतात तर मामा म्हणतात, वा वा खूप छान, कुठे चालली आहे जोडी? ईश्वरी सांगते, मामा ते कोलॅबरेशन आहे ना, तर तेथे फोटोशूट आणि रील्स करायला चाललोय. हे ऐकून मामाला सुद्धा आश्चर्य वाटतं. मामा म्हणतो, काय? ईश्वरी तुझं ठीक आहे, पण हा अर्णव फोटोशूट आणि रील्स करणार आहे? ईश्वरी सांगते, मी कन्व्हिन्स केलंय. मामा म्हणतो, छान छान, वान नाही तर गुण लागलाय. ईश्वरी खुश होते. तेवढ्यात अर्णवचा मोबाईल वाजतो
अर्णव फोन उचलतो आणि म्हणतो, शिर्के, पोहोचतोय आम्ही स्टुडिओमध्ये. तर शिर्के सांगतो, नाही सर, एका वेगळ्या कामासाठी तुम्हाला कॉल केला आहे. मला पोलिसांचा कॉल आला होता, उदयकांत ट्रेस झाला आहे. हे ऐकून अर्णवला धक्काच बसतो. अर्णव विचारतो, कोठे? शिर्के सांगतो, सर, मी तुम्हाला लोकेशन पाठवतोय आणि तुम्हाला मध्ये जॉईन करतो, तुम्ही निघा. अर्णव म्हणतो, ठीक आहे. ईश्वरी मामा विचारतात, काय झालं? अर्णव सांगतो, उदयकांत ट्रेस झालाय, चला माझ्याबरोबर. मामा आणि ईश्वरीसुद्धा अर्णवबरोबर जातात आणि मग रात्र झालेली असते आणि मामी त्या ठिकाणी पोहोचते जेथे तिने उदयकांतचा खून करायचं ठरवलेलं असतं. मामी विचार करते, उदयकांतला आता बोलवण्याची वेळ आली आहे आणि मामी उदयकांतला फोन लावते. उदयकांत दारूच्या नशेत झिंगत झिंगत रस्त्याने चालत असतो आणि तेवढ्यात मामी त्याला फोन करते. उदयकांत फोन उचलतो. मामी विचारते, उदयकांत, कुठे आहेस तू? उदयकांत विचारतो, तुला काय करायचं आहे का? तर मामी म्हणते, एक पत्ता पाठवते, त्या पत्त्यावर यायचं. उदयकांत म्हणतो, जे काही बोलायचं आहे ते फोनवरच बोल, मला वेळ नाही तुझ्याकडे यायला. मामी म्हणते, तुझ्याच फायद्याची गोष्ट आहे, त्यामुळे तू आला तर तुझाच फायदा होईल. पत्ता पाठवते, गुपचूप आहे. उदयकांत म्हणतो, ठीक आहे. मामी फोन कट करते आणि मग थोड्याच वेळात मामी त्या ठिकाणी पोहोचते. हा एखादा भूत बंगलाच असतो. रात्रीची वेळ, जोराचा पाऊस सुरू असतो आणि मामी 2 हट्ट्याकट्ट्या गुंड्यांबरोबर असते आणि त्यांना सांगते, तुम्हाला काय करायचे माहिती आहे ना? हे 2 गुंड हो म्हणतात. मामी त्यांना आतमध्ये लपून बसायला सांगते आणि मग मामी उदयकांतची वाट पाहू लागते. तेवढ्यात उदयकांत चक्क पावसात भिजत भिजत या लोकेशनवर पोहोचतो आणि विचार करतो, वल्लरीने मला या ठिकाणी कुठं बोलवलं आहे? आणि तेवढ्यात तो हाका मारतो, वल्लरी, वल्लरी, आणि वल्लरी त्याला हाक मारते, उदयकांत इकडे ये. उदयकांत लगेच वल्लरीजवळ येतो आणि विचारतो, इतक्या रोमॅन्टिक वातावरणात मला भेटायला बोलवलंय? वल्लरी चिडून म्हणते, फालतूची बडबड करायची नाही. तुला मी सांगितलं होतं ना मुंबई सोडून जायची. मुंबई सोडून गेला होतास तू, मग एवढ्या लवकर या लोकेशनला कसा पोहोचलास? उदयकांत चिडून म्हणतं, हट, मला ऑर्डर देणारी तू कोण ग? माझ्या मर्जीचा मी मालक. मुंबई सोडून जायची की नाही हे मी ठरवणार, ते तू मला सांगायचं नाही, एवढं लक्षात ठेव. वल्लरी चिडून म्हणते, अरे मूर्खा, पोलीस तुला पकडतील ना, जेलमध्ये सडशील आयुष्यभर. उदयकांत बेदरकारपणे म्हणतो, जेलची भीती मला नको दाखवू. जेल बिलला घाबरत नाही बरं का आपण. पोलीस खिशात घेऊन फिरतो. जेलमध्ये उलटी मला मजा येते. कसलं टेन्शन नाही, फुकटचं खायचं प्यायचं, आराम करायचा. जेलमध्ये जाईल मी, तू नको टेन्शन घेऊ. वल्लरी चिडून म्हणते, हौशेने जा, मजेत जा, पण माझं नाव घ्यायचं नाही, एवढं लक्षात ठेव. उदयकांत म्हणतो, घेणार, तुझं नाव घेणार, कारण तुला तुझ्या पापांची शिक्षा तर मिळाली पाहिजे. मी एकटा जेलमध्ये जाणार, पोलिसांचा मार खाणार, शिक्षा भोगणार, आणि तुला मी तसंच जिवंत सोडणार का? अरे हट, तुला सुद्धा मी जेलमध्ये घेणार, माझ्याबरोबर तुला ठेवणार. हे ऐकून वल्लरी खूप चिडते आणि चक्क उदयकांतच्या सनसनीत मुस्काटात मारते. उदयकांतला जबर धक्का बसतो. उदयकांतच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि उदयकांत जोरात ओरडतो, वल्लरी, आणि चक्क वल्लरीचा गळा पकडतो आणि तसाच तिला आतमध्ये घेऊन जातो आणि वल्लरीला फटफटत फरफटत तिचा गळा दाबत दाबत तिला चक्क एका भिंतीला नेऊन आपटतो आणि जोरात तिचा गळा दाबतो आणि म्हणतो, अगं नालायक बाई, तुझ्यामुळे मी माझ्या सख्ख्या भावाचा खून केला. मला फक्त पैसा, मजा हवी होती. मला कोणाचा खून नव्हता करायचा, मला खुनी नव्हतं बनायचं. तुझ्यामुळे मी खून केला. असं म्हणून उदयकांत चक्क वल्लरीला एका खुर्चीवर बसवतो. मग खुर्चीवर तिचा गळा दाबतो आणि म्हणतो, तुझ्यामुळे मी खुनी बनलोय, तुझ्यामुळे मी खून केलाय. एका खुनाची शिक्षा पण फाशी आणि 2 खुनांची शिक्षा पण फाशी. आता तुझा खून मी करणार. तेवढंच अर्णव आणि ईश्वरी तरी सुखात राहतील. तुझ्यासारख्या कपटी कटकारस्थानी पापी बाईपासून त्यांची सुटका होईल. तेच माझ्या पापांचं प्रायश्चित्त असेल. असं म्हणून उदयकांत पूर्ण ताकदीने या वल्लरीचा गळा दाबत असतो. पण तेवढ्यात वल्लरी जोरात ओरडते, पॅट्रिक, लवकर ये. आणि वल्लरीने आधीच बोलावून ठेवलेले 2 गुंड धावत पळत तेथे येतात आणि वल्लरीला उदयकांतपासून सोडवतात. आणि वल्लरी म्हणते, याच्या हातात जी रस्सी आहे ना, त्या रस्सीनेच त्याचा गळा आवळा आणि त्याला फासाला लटकवा, मारून टाका त्याला. उदयकांत स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करतो आणि म्हणतो, वल्लरी, तुला सोडणार नाहीये मी. तू आज माझ्या हातून नाही वाचणार, मरणार आहेस तू. मी तुला नाही सोडणार.
पण वल्लरी या गुंडांना सांगते, लटकवा त्याला फासावर. हे दोन गुंड उदयकांतच्या गळ्याभोवती रस्सी बांधतात आणि चक्क उदयकांतला फासावर लटकवतात. हा एवढा महाकाय अवाढव्य उदयकांतला चक्क हवेत लटकावतात. ते उदयकांतला फाशी देतात आणि वल्लरी म्हणते, मला मारायला निघाला होतास ना, मला जेलमध्ये टाकायला निघाला होतास. आता तुझी शेवटची अंत्ययात्रा सुरू झाली. जाऊन तुझ्या भावाला भेट आता नरकात. मारा याला, मारा मारा, मारून टाका याला, असं म्हणत वल्लरी आपल्या गुंडांना सांगत असते. आणि काही क्षणात उदयकांत मरतो. उदयकांतला वल्लरीच्या माणसांनी फाशी दिलेली असते. वल्लरीने या उदयकांतचा खून केलेला असतो आणि उदयकांत मरतो. पण त्याच वेळेस तेथे चक्क पोलीस अर्णव ईश्वरीची गाडी पोहोचते. आता पोलिसांना सायरन वाजवायची काय गरज आहे? उदयकांत वल्लरी पळून जावेत यासाठी काय प्रयत्न करतायत का ते? पण सायरनचा आवाज वल्लरीला ऐकू येतो. पोलीस? वल्लरी खूप घाबरते. आणि इकडे पोलीस, ईश्वरी, अर्णव, मामा, शिर्के हे सगळे गाडीतून खाली उतरतात. आणि इन्स्पेक्टर सांगतो, हेच ते लोकेशन आहे जेथे उदयकांत ट्रेस झालाय. अर्णव म्हणतो, साहेब आम्ही पण आतमध्ये येणार. इन्स्पेक्टर म्हणतो, ठीक आहे, पण थोडं जपून, त्याच्याकडे हत्यार असू शकतं. आणि मग हे सगळेजण या बंगल्यामध्ये शिरतात. इकडे मामी ही गुंडांना सांगते, ती फासाची दोरी ना तेथे लटकवा आणि तुम्ही इथून निघायचं, मुंबई सोडून जायचं, परत मी सांगितल्याशिवाय मुंबईत यायचं नाही. आणि मग हे सगळे पोलीस, ईश्वरी, अर्णव, मामा हे सगळे हळूहळू आतमध्ये येत असतात. कारण त्यांना भीती वाटते की यांच्याकडे काही बंदूक, हत्यार वगैरे असू शकतं. आणि इकडे मामीचं किती डोकं चालतं यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. पोलीस आले आहेत, उदयकांतवरती फासावर लटकतोय आणि मामी चक्क तेथे बसून उदयकांतची सुसाईड नोट लिहित असते की मी स्वतःहून आत्महत्या केली आहे, मी माझ्या भावाचा खून केल्यामुळे खूप दुःखी होतो, म्हणून मी स्वतःचा जीव देतोय, असं निवांत ती तेथे लिहित बसते. इकडे ईश्वरी, अर्णव, पोलीस हळू हा दरवाजा उघडतोय का? उघडत नाही. मग तो दरवाजा उघडतोय का? उघडत नाही. असे एक एक दरवाजे उघडत हळूहळू प्रयत्न करत आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत असतात. आणि इकडे वल्लरी मस्त स्वाच्छ अतिशय सुंदर अक्षरामध्ये ही सुसाईड नोट लिहित असते. आणि एक हवालदार दरवाजा आपल्या बंदुकीने तोडतो. मग ईश्वरी, अर्णव हे आतमध्ये येतात. तोपर्यंत मामीने ही सुसाईड नोट तेथे लिहून मामी तेथून रफूचक्कर झालेली असते. ईश्वरी, अर्णव हे टॉर्चची लाईट लावत सईकडे पाहत असतात. आणि तेवढ्यात अर्णव टॉर्चची लाईट या उदयकांतच्या चेहऱ्यावर नेतो आणि उदयकांतने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे हे पाहून ईश्वरी, अर्णवला जबर धक्का बसतो. ईश्वरी जोरात किंचाळते. तिचा आवाज ऐकून मामा, शिर्के, पोलीस सगळे तेथे जमा होतात. आणि तेवढ्यात इन्स्पेक्टर ही सुसाईड नोट पाहतो. अर्णवच्या हातात ही सुसाईड नोट आणून देतो. ही सुसाईड नोट ईश्वरी, अर्णव वाचतात. आणि ईश्वरी म्हणते, उदयकांतने बाबांचा खून केल्यानंतर स्वतः आत्महत्या केली, हे कसं शक्य आहे? आणि ईश्वरीला तर अजूनही संशय असतो की हे शक्य नाहीये. एखाद्याचा खून करून स्वतः आत्महत्या करणाऱ्यातला हा उदयकांत नाहीये. पण ईश्वरी, अर्णव समोर ही सुसाईड नोट असते. आणि हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हाच प्रश्न त्यांना पडतो. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या इतिहासातला सगळ्यात भयंकर, सगळ्यात जबरदस्त एपिसोड होता. वल्लरी स्वतःला वाचवण्यासाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकते हे आज तिने सिद्ध केलंय. तसं तर याआधीसुद्धा तिने ईश्वरी, अर्णव यांचा खून करण्याचा प्रयत्न केलाय. त्या मानाने तिने आता फक्त उदयकांतचाच खून केलाय. म्हणजे वल्लरी ही आता डेंजरस झाली आहे. तिच्या पापांचा घडा कधी भरणार याची वाट सगळे प्रेक्षक पाहताय, यात शंका नाही. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड तर खरंच धमाकेदार होता, जबरदस्त होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की वल्लरी ही तेथून पळून गेलेली असेल आणि ईश्वरी आणि बाकीचे सगळेजण तेथे काही पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत असतील. तेवढ्यात ईश्वरीच्या पायाखाली पायातील जे पैंजण असतं आणि त्याचे जे घुंगरू असतात ते येतील. ईश्वरी हे घुंगरू उचलणार आणि या घुंगरांकडे पाहून तिला संशय येईल की नक्कीच येथे कोणती तरी बाई होती. याचा अर्थ उदयकांतने आता आत्महत्या केली आहे की त्याचा खून झाला माहीत नाही, पण या सगळ्या प्रकरणामागे एक बाईसुद्धा असू शकते असा विचार ईश्वरी करते. आणि मग ईश्वरी या बाईला शोधत या घराच्या बाहेर येते पडवीमध्ये. आणि त्याच वेळेस वल्लरी
ही घरासमोरून पळून जात असते. ईश्वरी तिला समोरासमोर पाहते आणि मग वल्लरीला काय हौस येते काय माहीत, वल्लरी अशी मस्त मागे वळून पाहते आणि तेव्हा ईश्वरीला तिचा चेहरा दिसतो. आता आपल्याला प्रेक्षकांना तर चेहरा दिसलाय, पण ईश्वरीला तिचा चेहरा दिसलाच असेल याची काही गॅरंटी नाही. ईश्वरी नंतर सांगू शकते की मला चेहरा दिसलाच नाही, मला फक्त एक बाई दिसली. पण आता फक्त या घुंगरांवरून आणि एक बाई दिसली यावरून ईश्वरी ही वल्लरीपर्यंत पोहोचू शकेल की नाही, की उदयकांतने आत्महत्या केली हे सिद्ध होईल आणि उदयकांतचा कायमचा खेळ संपेल हे पाहावं लागेल. तसं पाहायला गेलं तर कुणी फाशी घेतल्यावर दोरी तिकडे बांधलेली होती यावरून किंवा फिंगरप्रिंट्सवरून अनेक गोष्टी क्लिअर होऊ शकतात. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.